नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे लता चव्हाण या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आहे. आपल्या चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक अतिशय चविष्ट, सुगंधी आणि झटपट तयार होणारी रेसिपी. आंब्याचा सीझन सुरू झाला आहे की प्रत्येक घरात आमरस तो हा बनतोच, पण आज आपण त्या आमरसपासून एक वेगळी आणि खास गोड डिश बनवणार आहोत, आंबा शिरा. चला मग वेळ न घालवता पाहू हा मऊ, लुसलुशीत, सुगंधी आणि तोंडात विरघळणारा आंबा शिरा कसा बनवायचा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया. एक मोठा आंबा पिकलेला मी मिक्सरमधून बारीक करून घेतला आहे. अर्धी वाटी तूप घेतलं आहे, दूध घेतलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेत, एक वाटी बारीक रवा घेतला आहे आणि थोड्या दुधामध्ये केसर टाकून ठेवलेलं आहे. केसरमुळं कलर खूप छान येतो, त्यामुळे केसर दुधामध्ये अगोदर टाकून ठेवायचं. गॅस पेटवून घ्यायचा, नंतर त्यावर कढई ठेवायची. कढई छान गरम झाली की त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं ते टाकून घ्यायचं. इथं मी घरी तयार केलेलं तूप वापरत आहे. त्यामध्ये जे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचे. गॅस कमीच ठेवायचा. ड्रायफ्रूट छान फ्राय झाले की त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे. नंतर त्याच तुपामध्ये रवा टाकून घ्यायचा आणि रवाला छान भाजून घ्यायचं. गॅस कमी ठेवायचा आणि एकसारखं हलवत राहायचं. सगळ्या घरामध्ये अगदी सुगंध पसरवतो रव्याचा आणि छान लाल कलर येईपर्यंत त्याला छान भाजायचं. छान भाजलं की त्यामध्ये दूध टाकून घ्यायचं. दुधाऐवजी तुम्ही गरम पाणीसुद्धा वापरू शकता, नाहीतर दूधसुद्धा वापरू शकता. छान त्याला मिक्स करायचं. छान मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायचा आणि त्याला आणखीन पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. गॅस कमीच ठेवायचा सगळं प्रोसिजर करताना. त्याला छान मिक्स करून घ्यायचं. ही रेसिपी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत खूप आवडते, म्हणून घरात कोणी पाहुणे आले किंवा काही सण असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. आंबा टाकून शिरा, त्याला छान मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये हे टाकून घ्यायचं. जे आपण केसर टाकलं होतं ना दुधामध्ये, अगोदरच टाकून ठेवायचं, कारण मग त्याला कलर खूप छान येतो, बघू शकता. आणि ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान पुन्हा मिक्स करायचं. मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण बारीक करून आंबा घेतलेला आहे रस, ते त्यामध्ये टाकायचा आणि त्याला छान मिक्स करायचं. व्हिडिओमध्ये दिसतंय ना, अगदी त्याच पद्धतीने त्याला मिक्स करायचं. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. छान मिक्स झाल्याच्यानंतर त्यामध्ये जे आपण तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेले आहेत ना, ते त्यामध्ये घालायचे आणि त्याला छान मिक्स करायचं. एकदम झटपट आणि फक्त 5 मिनिटामध्ये ही रेसिपी तयार होते. एकदम रवाळदार अशी ह्या शिरा तयार होतो. खायला पण एकदम टेस्टी आणि तोंडात टाकलं की लगेच पाणी होतं त्याचं, अशी रेसिपी तयार होते. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. बघू शकता किती कलर छान आलेला आहे. तर एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि गरमागरम मस्त सर्व करा. त्यावर तुळशीचं पान ठेवा, अगोदर देवाला ठेवा, नंतर मस्त गरमागरम सगळ्यांनी एन्जॉय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना, मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये.